आई वो हे का आता आई वो म्हणते ना घसरून तर नाही पडली माझी पोरगी आई वो आई वो म्हणते माझ्या पोरीला मायाची आठवण झाली असेल हो शकुंतले मोठी आठवण करते हो तुझी पण ह्या वयात कोणची मा आणून देऊ वय घसरला ना माझा बाबा कोंबल्या आई वो आई करतेस कामात आहो थांब गा बापू कामात आहो म्हणते बाजवीन ते का भाज्याच्या दोऱ्या मापत आहे रे राय होते ना आईवच होते बाबा कमला आय काव गा बाय पाणी आण का एक ग्लास मोठी तहान लागली हो मला बापू त्या वर्णिता त्या मडक्यातला पेऊन टाक ना गा आमचा कुत्रा पाणी पिते याचा पाणी पे म्हणते ना घरामध्ये आईवा करते मरतस का कातो आई वो कायचा आईवा लावून राहिलीस तू अरे पहिली वेळ राहिली तर त्रास होतेच हा तर भक्या हो हा येते जाते ना जावई बाबू तू दुलकना घरामध्ये घुसते याचा मला काही समजेच नाही बे हा का मला लग्नाच्या पहिले का बारशाचा कार्यक्रम ठेव म्हणते का या जावई बापूचा मला काही समजे ना आमच्या घरी का ढगले रावाले आला का अरे बापरे शंकर पार्वती वाणी का गणपती मांडीवर घेऊन लग्न लावू का याचा मी अरे बाबा मरते माझी पोरगी आता की नाही हा पदर बाजूला करा अजिबात नाही केलो घ्या आता हा पाय वर कर कापून टाकीन तो पाय मी केलो घ्या अरे बाबा सत्यानाश झाला का हा तुझा बाप बडबड काऊन करताय बा तसाच करते जी बापा त्याचा डोकसा काम करत नसे तुम्ही तुमचं काम करा पागल थांब मी जाऊन पाहून येतो अजी नको जी मग मला काहीच नाही समजे थांब ना जाऊन पाहून येतो का उडवलं तुम्ही ज्ञाना हट. माझा कबूतर उडवलं बुद्धी सुचली नाही आलं जावई केलं मी भगवंता मरतो कायची कदम चाल करता शेती फोर्स मध्ये जाईन म्हणतो या वयात गोळ्या झाडशील खांद्यावर बंदूकच धरून इंडियन रिकामा माणूस ठेवत नाही तिथे कोणी येता जाताना घरात घुसता सोबते का ती तुम्हाला सोबते अरे कशा गोष्टी करतेस मामा घरामध्ये घुसलो म्हणूनच तर चमत्कार झाला ना वर्तवण करून सांगते बे हा चमत्कार झाला म्हणते काहीतरी थोडीशी ठेवा ना बाबा थोडीशी ठेवा मध्ये याच्यामध्ये बोलण्याची काय गोष्ट आहे हो माझी मुलगी नाही आणि तुम्ही हो म्हणत होत्या तिचा कामच आहे नाही म्हणण्याचा पण तिच्या नाईला हो मध्ये परिवर्तन करण्याचा काम माझा होता मरतो बे मी नाही वाचे मी सत्यानाश झाला पहा आमच्या घराकडे कसे लोक पाहत आहेत नमस्कार जी कुंदन भाऊ माझ्या जावय फेकला जावय आहे पुरा तुम्ही जावयाचा पान उतारा करून बोलत आहात गोष्टच पान उतारा करण्यालायक बोलता म्हणून मला पान उतारा करावा लागते अरे पण तुम्ही एवढा लोट घेता कशाला टेन्शन घेण्यालायक गोष्ट झाली तरी मला टेन्शन घेऊ नको म्हणता तुम्ही अरे कशा गोष्टी करता त्या कॉम्पिटिशन मध्ये ना हिचाच पहिला नंबर येते पहा कोणता बेवकूफ ब्या कॉम्पिटिशन भरव्या का बजार म्हणता का ते माझ्या पोरीचा नाही पण मी काय म्हणतो तुम्ही काय समजता तुम्ही का सांगता ना मी काय ऐकत आहे अजी तुमच्या पोरीमध्ये मी किती बदल केलो ना हे तुम्ही बघा हो आता तर बदल होणारच आहे ना वातावरणाचा फरक पडेल नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला काय काय सांगायचं आहे हे बघा तुम्ही काय बोलताना हे माझ्या डोक्यात येत नाही त्यापेक्षा मी कोमललाच बोलवतो नको बोलवा घराकडे लोक जमा झाले कोमल बाहेर ये. नको येऊ कोंबले आमच्या घराजवळ मस्त लोक आहे कोणाची पोरगी बसवा तो कोण आणलं हे घरी आमच्या बापू बे माझी कोंबली जो बाई मोठी भुरी दिसते जास्त हो का बापू बापू मी फॅरम लावली मस्त अंग पाय धुतलं ए बैताळ तुला काय सांगितलं होतं का मी साबणाने आंघोळ कर आणि नंतर फेरांना लाव असं म्हटलं होतं ना मी पण तुम्हीच म्हणले ना जी फॅरम लावली लावल्या मस्त गोरी गोरी होशील म्हणून काय नाही हो मा थोडीशी खाते जा हो खाताही जा चांगला तो असा पाऊस फिरत जा आणि अशी चाटत जा म्हणजे ह्या फरकाबद्दल बोलल्या तुम्ही तर मग तुम्ही का म्हणत होता बे माझ्या मनात मोठी वाईट कल्पना आली होती मी तर याला फेकला जावं म्हणलो हा तर मोठा सुंदर जावं आहे बे माझा जावं हो काळा आहे पण तेल मुंगीच्या वाणी झाला हे जावयासोबत बोलण्याची काही पद्धत आहे लाड मला प्यार आला तुमच्यावर प्यार तुला प्यार आहे ते प्यार
मग आत्ता दाखवा माझ्या मुलीमध्ये कोणते बदल केला ते दाखवा. हा, ही आली खरी मुद्द्याची गोष्ट. हा. कोमल, मी तुला बाईच्या जातीनं कसं चालायचं हे शिकवलं होतं. ते ह्यांच्या जगात चालून दाखव. म्हणजे चालण्यापासून शिकवल्या. तुम्ही बघा फक्त. काय कशी चालशील तू? थांब बापू चालून दाखवतो. हो मावा चालते माझी. ला, ला, कोटी नेता हा पैलवान. काय गे, स्वतःला का अमिताभ बच्चन समजत आहेस? ला 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 ला. बापरे, हे असं सांगितलं होतं का ग मी तुला? तुझ्या लक्षात कसं राहत नाही? कशा राहत नाही? अगं, बाईच्या जातीनं कसं लचकत मुरड्यात चालायचं हे तुला सांगितलं होतं ना मी. ज्या बाई बापू म्हणते तशी मोडत माडत चाल ना बाई. तू बस गा, तू बस. निघाल्या मथुरेच्या गवळणी. जमला बापू. जमला वा, मोठा सुंदर जमला. जमला. हा, आणि कधी काळी जर चौकामध्ये तुझी मुलांनी छेड काढली तर त्यांना तू कशी प्रत्युत्तर देशील हे देखील करून दाखव यांना. कोणाच्या पोरगारावर बाई चपलेनं सुतव चांगली. नाही बापू, अशी पहिलं करत होता, आता तसं नाही करायचा. मग आता करणं लाजायचा नाही जी. म्हणजे लाजाचा शिकवल्या. बाई तू कशी लाशी? बापू मोठं खतरनाक लागतो. कशी लाशील? कशी लाजील माहित आहे बापू? हा. बापू, पाठ्याल्यावरचे पोरगी म्हणतील ना तो कोंबले आज तू मस्त बड्या दिसतायस म्हणून. मी कशी लाजील माहित आहे बापू? आवा माय बापरे, मामाजी घोडा तर दान सोडून परत होता. बरं झाला लगाम खिचलो तो. का शिकवल्या? काय ग, हे असं सांगितलं होतं मी तुला? असं सांगितलं होतं? तुझं लक्ष कुठं असतं? कुठे राहते लक्ष? बापू सांगते, मी बोलत आहोत. काय ग, मी तुला काय सांगितलं होतं की कधी काढी जर कोणी छेड काढली तसं कमरेवर हात ठेवायचा, असा केसांमधून हात फिरवायचा आणि मग ईश्य असं म्हणायचं म्हटलं होतं मी. त्या बाई बाबा म्हणतात तशी फुश्या कर ना बाई. असं तू बस गा, तू बस, तू बस. ईशा. जेवला 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 जेवला. हा, आणि आता उद्याची कॉम्पिटिशन आहे. त्या कॉम्पिटिशनची तुझी तयारी कुठपर्यंत झाली ते देखील करून दाखव. ते देखील करून दाखव. बापूच्या समोर. बापूच्या समोर बसला. अरे 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 अरे, अरे हा असा वेंगळेपणा तिथं नाही चालत. नाही चालत. तुला कसं माहिती? तुम्ही म्हणल्या ना. हो हो, तुम्ही बस बस. मला एक सांग, इथे तुझे एकटे बापू आहे, हो. तिथे हजारो प्रेक्षक राहतील, मग तिथे काय करणार आहेस तू? हा बाई तुम्हाला 1000 प्रेक्षक समज. हो हो, यांना हजारो प्रेक्षक समज. हो हो. तुम्ही सुरू करून द्या ना जी. अजिबात नाही. त्याच्या हाताने सुरू नको कर, तू सुरू कर. बापू, यायचा पायगुण मस्त चांगला आहे. कोणताही काम हे सुरू करतात नाही जी. हाजी, धुतो एकाच दिवशी पाय. नाही तर ते धुनेच आहे ना. हो हो जी हो. तुम्ही बसा. हा? तुम्ही बसा. किती बसू मी? अगं, आता उठतेस काय नाही तू?